तुमच्याबद्दल एक गोष्ट प्रसिद्ध आहे ती म्हणजे तुम्ही जसं बॅटिंगमध्ये एक शांत माइंडसेट घेऊन गेम शेवटपर्यंत नेऊन फिनिश करता. तसंच बॉलिंगमध्ये असेल किंवा संघ ज्यावेळी तुम्ही एक संघाचं प्रतिनिधित्व करता, त्यावेळी तुमची एक आक्रमक शैली पाहायला मिळते. म्हणजे जसा आपला समोरचा खेळाडू आपल्याला जसं प्रतिसाद देतो, त्याला तुम्ही जसं ॲक्शन मिळते तसं त्याला तुम्ही रिॲक्शन देता. त्याबद्दल काय सांगाल? नक्की ॲक्शनला ही रिॲक्शन असणारच आहे प्रत्येक ठिकाणी आणि तुम्ही हा खेळ आहे जिद्दीच्या जोरावरतीच खेळायचा आहे. जिद्द नसेल तर तुम्ही कधीही जिंकू शकणार नाही. बॉलिंगमध्ये आत्ता मी या 2-3 वर्षामध्ये बॉलिंग टाकायला लागलो. अगोदर काही बॉलर म्हणून नव्हतो खेळत. बॉलर असायचे आणि आता या 2-3 वर्षामध्ये काय कोणास ठाऊक देव जाणे कसं काय बॉलर घडलंय हे काय माहिती नाही आहे. चांगल्या आता या वर्षी जर का तुम्ही माझा परफॉर्मन्स जर का बघितला सगळीकडे मी चांगली बॉलिंग टाकलेलं आहे. तर बॉलर म्हणून आता खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेलं आहे. कशा पद्धतीने काय करायला पाहिजे आणि जे काय ते बॉलिंगचं प्रेशर आहे ते हँडल करू शकतोय असं मला म्हणजे स्वतःमध्ये त्या माध्यमातून कॉन्फिडन्स आलेला आहे. आता म्हणजे एक आधी आपणाला एक मनोज संगपाळ ॲज अ बॅट्समन पाहायला मिळत होता इतकी वर्ष आणि अलीकडच्या काळात मनोज संगपाळ एक ऑलराउंडर म्हणून सुद्धा आपणाला एक नवीन जबाबदारी आपल्यावर घेऊन तुम्ही टीमचं प्रतिनिधित्व करत आहात. तर बॉलिंग करताना ज्यावेळी आपणाला एक 1 किंवा 2 षटकार असे ज्यावेळी पडतात, त्यावेळी आपल्या मनात काहीतरी एक म्हणजे त्यावेळी तुमचा कॉन्फिडन्स लो होणे किंवा थोडंसं आपला बॉल लाईन लेंथवर नाही पडत आहे. तर त्यावेळी तुमची भावना काय असते? मनात काय चाललेलं असतं, की आता आपल्याला रन्स आलेले आहेत, तर पुढची डिलिव्हरी करताना आपण काय केलं पाहिजे? बॉलिंगचा जर का तुम्ही विचार केला तर बॉलरनं बॅट्समनचं माइंड रीड करणं गरजेचं आहे. बॉलर जेव्हा बॅट्समनचं माइंड रीड करत असतो, तेव्हा तो 100% चांगला बॉलपर्यंत पण जे एक एक वेळ अशी होते, आता मी बॅट्समन पण आहे मला माहिती आहे, की बॅट्समनला पण माहीत असतं बॉलर काय टाकणार आहे पुढचा बॉल. ते बॉलरच्या तो मनात घुसलेला असतो पूर्ण पद्धतीनं. तर त्यावेळेला तुम्ही काय करायला पाहिजे त्याचा पाय धरून किंवा काय हे धरून जेणेकरून त्याला पूर्ण फ्री नाही होता येणार. अशा बरोबर. पद्धतीनं तुम्ही बॉलिंग टाकता यायला पाहिजे जेणेकरून तो ज्याचा जो फ्लो आहे बॅट्समनचा तो फ्लो तुम्हाला थांबवता यायला पाहिजे. अशा पद्धतीने किंवा स्लोअर बॉल एखादा असेल किंवा पाय धरून एखादा यॉर्कर टाकला की खूप अवघड आहे. जे बॉल आपल्याला वाटते आपण ॲज अ बॅट्समन म्हणून आपण स्वतःला की हा बॉल मला खेळताना अवघड जाईल. तर तो बॉल तुम्ही डोक्यात ठेवून टाकला तर त्यापासून वाचू शकता असं मला तरी वाटते.